चांगला पाऊस झालेला आहे आणि एक असा छोटासा तलाव आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला आहे आणि त्या बाजूला तुम्हाला लांब असे डोंगर दिसतात आणि त्या डोंगरावरून कसं पाणी पाझरताना दिसतं मित्र. अतिशय नयनरम्य असं ते दृश्य दिसतं. परंतु ते मोठे डोंगर आहेत, अतिशय खडकाळ डोंगर आहेत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा बघा त्या दारासारखा भाग दिसतो आणि चांगलं वृक्षारोपण झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा अगदी बाभळीची झाडं आणि या टेकडीला लागून झाडाचं वृक्षारोपण झालं. इतके कठीण टणक दगड आहेत हे तुम्हाला दिसतेत कॅमेऱ्यात. तरी या परिसरात मित्र अतिशय चांगल्या प्रमाणात वृक्षारोपण झालेलं आहे आणि झाडं मोठी झालेली आहे. फक्त मानसिकता पाहिजे मित्र आपली. झाडं कुठेही येतात आणि कोणतेही येतात, अमुकच पाहिजे तमुक पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही झाडाचं संगोपन करा, त्याचं रक्षण करा आणि हे पाणी सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात एवढं डोंगर आहे. अति चांगला पाऊस झाला या परिसरात. अनेक ठिकाणी पाऊस नाही मित्र, परंतु या परिसरात पाऊस झालेला आहे आणि निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात अगदी पाणी साठवलेलं आहे. या लोकांना मित्र अगदी पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी म्हणजे पिण्याचं पाणी, जनावराला पाणी आणि शेतीला सुद्धा मिळणार आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक मित्र तलाव आहे, ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो. आणि अतिशय असा चांगला परिसर आहे मित्र हा. आणि लोकांनी वृक्षारोपण केल्यामुळं निश्चित त्याला पर्यावरणाला व त्यांच्या शेतीच्या इतर बाकीच्या कामाला निश्चित उपयोगात येते मित्र या गोष्टी. आमचा आहे मित्र ते डोंगर पाझरताना दिसतात, परंतु आता कॅमेऱ्यात आलं का नाही मला माहित नाही. परंतु पाऊस चांगला झाल्यामुळं निसर्ग कसा आपला चमत्कार दाखवतो आणि निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी मित्र आपण पर्यावरण राखणं ही मात्र नक्कीच आपली जबाबदारी आहे. आपण जर आपली जबाबदारी पार पाडली तर निसर्ग ही आपली जबाबदारीत कधी कुचराई करीत नाही किंवा कसूर ठेवीत नाही. परंतु आपण ज्यावेळी प्रदूषणामुळं आणि इतर गोष्टीमुळं निसर्गाची हानी करतो त्यावेळी मात्र निश्चित त्याचा तोटा हा मानवी जीवनाला आहे मित्र. असे तोटा आणि नुकसान आहे मानवी जीवनाचं. मानवी जीवनाला त्याच्यापासून धोकाच आहे. पहा मित्र, मागच्या बाजूला सुद्धा अतिशय मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराला कोंगजाईचा डोंगर असं म्हणतात मित्र, कोंगजाई. आणि त्या ठिकाणी सुद्धा डोंगराच्या अगदीवर टोकापर्यंत वृक्ष लागवड झालेली. मित्र आता दाखवलेलं जे तलाव होता तो माझ्या डाव्या बाजूला होता. पहा मित्र, इथे एक उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला मी तलाव दाखवतो. त्या तलावात पाणी पहा, मला कॅमेऱ्यात दिसत असेल आणि तलाव भरलेला आहे. पहा मित्र, त्या ठिकाणी पाणी अतिशय चांगल्या प्रमाणात पाणी आणि कच्चं असं शुभ्र असं नितळ पाणी दिसतं. आणि या ठिकाणी पहा हा डोंगर तुम्हाला कोंगजाईचे डोंगर म्हणतात. आणि या बाजूला देखील सुद्धा पहा अगदी या डोंगरावर कसा पाझर, डोंगराला पाझर फुटला मित्र, खडकाला पाझर फुटतो. असं आहे निसर्ग. म्हणजे आपली किमया दाखवल्यानंतर आपण म्हणतो ना माणसाला पाझर फुटत नाही परंतु दगडाला पाझर फुटतो, त्याप्रमाणे अगदी या ठिकाणी डोंगराला आणि दगडाला पाझर फुटलेला आहे मित्र. त्याच्यासाठी आपण त्या पाझरचे झाडं दिसतात, बाभळीची झाडं, परंतु त्याच्यासाठी मित्र आपण खरोखर अगदी वृक्षारोपण, वृक्षाचं संवर्धन करा आणि पाण्याचंही संवर्धन करा मित्र. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.